हॅलो, वेलकम टू पालकर्स किचन। आज आपण पालकर्स किचनमध्ये एक गावरान मस्त मसाल्याची रेसिपी बघतोय। हा आहे वेस्वार मसाला। याला येसूर मसाला असंही म्हणतात आणि हा मसाला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीमध्ये उपयोगी पडतो। हा बनवण्यासाठी मी इथे 2 कप बाजरी घेतलेली आहे आणि ती मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायची आहे। मंद आचेवर आपल्याला सगळी धान्य भाजायची। 1 कप चणा डाळ घेतली आहे, तीही मी भाजते। त्याचा रंग बदलेपर्यंत आपण ती भाजायची। ही आहे मूग डाळ। प्रत्येक गोष्ट मी व्यवस्थित कशी भाजायची ते सविस्तरपणे तुम्हाला दाखवते। आता ही घेतली आहे मी तूर डाळ। तूर डाळही आपण भाजून घेऊया। आणि हे आहेत तांदूळ। तांदूळही मी मंद आचेवर छानपैकी भाजून घेणार आहे। या सगळ्या गोष्टींचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, म्हणजे तुम्हाला ते सविस्तर कळेल। त्यानंतर मी पॅनमध्ये घातले धने आणि तेही भाजून घेतलेत। हे आहे दगडफूल। दगडफूल आपल्याला असंच भाजायचे, तेल घालून वगैरे भाजायचं नाहीये। दगडफूल थोडंसं भाजून झाल्यावर त्याच पॅनमध्ये मी घातलंय तमालपत्र। ह्या 2 गोष्टी भाजल्यामुळे आपण जेव्हा मसाला क्रश करतो ना, म्हणजे त्याची पावडर करतो ना, ती छान होते। आणि हे आहेत सगळे बाकीचे मसाल्याचे वाणे। डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही बघितलात तर तुम्हाला सगळे मसाल्याचे वाणे सविस्तर कळू शकतात। कारण प्रत्येक पदार्थाचं प्रमाण जर मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत बसले तर व्हिडिओ उगाचच मोठा होईल। त्यामुळे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तुम्ही नक्की जाऊन चेक करा। यामध्ये मी मसाल्यांमध्ये घेतलंय जिरं, लवंग, मिरी, दालचिनी, चक्रीफूल, बडीशोप। हे सगळे वाणे आपल्याला एकत्रच भाजायचेत। मसाला वेलची आणि साधी वेलची दोन्हीचा वापर मी यामध्ये केलेला आहे। आणि ही आहे दालचिनी। दालचिनी सुद्धा आपल्याला घालायची आहे। आणि ही आहे खसखस। खसखस घातल्यामुळे सुद्धा हा मसाला मस्त होतो। हे सगळे वाणे आपल्याला बारीक गॅसवर मस्तपैकी भाजून घ्यायचेत, पण आपण हे तेल घालून मात्र भाजणार नाही आहोत, कोरडेच भाजणार आहोत। मसाल्याचे वाणे किंवा डाळी किंवा कुठलंही धान्य आपण ह्यामध्ये वापरतोय ते भाजणं फार महत्त्वाचं आहे। जेवढं चांगलं तुम्ही भाजाल तेवढा मसाला जास्त टिकणार आहे। पण शक्यतो 6 महिने पुरेल एवढाच मसाला तुम्ही करा, तरच तो जास्त चविष्ट लागतो। आता मी घेतलेत ह्या लाल सुक्या मिरच्या। त्याही तेलाशिवायच आपल्याला कोरड्याच भाजून घ्यायचेत। मिरच्या भाजण्याआधी मी त्याचे थोडेसे तुकडे केले होते। ज्या लांब लांब मिरच्या होत्या त्या मी अर्ध्या अर्ध्या तोडून घेतलेत। असं केल्यामुळे ह्या मिरच्या मस्त भाजल्या जातात। जर मोठ्या मोठ्या अख्ख्या मिरच्या आपण पॅनमध्ये भाजायला घातल्या तर त्या म्हणाव्या तितक्या चांगल्या भाजल्या जात नाहीत, म्हणून त्याचे तुकडे करून भाजा, म्हणजे ते छान भाजल्या जातील। आता हे भाजलेले सगळे जिन्नस आपल्याला गार करून घ्यायचेत। आणि त्याच पॅनमध्ये मी खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे। खोबरंही आपल्याला ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे, तरच हा मसाला टिकणार आहे। आणि मी आत्ताच तुम्हाला म्हटलं तसं 6 महिन्यापर्यंतच हा मसाला टिकवा, कारण त्यामध्ये आपण बाजरी घातली आहे की नाही, बाजरी काही काळानंतर कडू होते आणि मग त्या मसाल्याची लज्जत तेवढी राहणार नाही। म्हणूनच आपल्याला कमी क्वांटिटीमध्येच तो बनवायचा आहे, खूप जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवू नका। हा पर्सनली माझा सल्ला असेल। आता आहे भाजून झालेले सगळे जिन्नस गार करून घेतलेले आहेत मी, आणि मिक्सरमध्येच मी हा मसाला दळणार आहे, कारण मी तो थोड्याशा क्वांटिटीमध्ये बनवते। सगळं मिक्स करूनच आपल्याला एकत्रच ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला त्याची बारीक पावडर करून घ्यायची। शक्य असेल तेवढी बारीक पावडर तुम्ही त्याची करून घ्या। मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच मी ते घालते आणि त्याची पावडर करून घेते। ही झालेली पावडर मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे उरलेलं सगळं साहित्यसुद्धा क्रश करून घेते। आपण खोबरं जे भाजलं होतं ना, ते मी वेगळं ठेवलेलं आहे। ते आपल्याला काय करायचं आहे, शेवटची बॅच आपण जी दळू ना त्यामध्ये आपल्याला ते खोबरं घालायचं आहे। खोबरं असं फक्त सेपरेट आपल्याला दळायचं नाही आहे। मी आधी ते का घातलं नाही, कारण खोबऱ्याला तेल सुटतं आणि म्हणून मी आधी कोरडे वाणे सगळे क्रश करून घेतले आणि शेवटच्या घाण्यामध्ये मी खोबरं क्रश करते। आणि त्यामध्ये थोडंसं म्हणजे मसाल्याचे जिन्नस पण आहेत, त्यामुळे त्याला तेल सुटलं तरी ते त्यामध्ये शोषलं जाईल। आता हे शेवटचा जो आपली बॅच आपली दळून झालेली आहे खोबऱ्यासकट, ती मी यामध्ये घालते आणि ते आता आपल्याला सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे। कारण शेवटी जे आपण खोबरं क्रश केलं आहे ना, ते सगळ्या मसाल्याला मस्तपैकी लागलं पाहिजे। मी इथे चमच्यानीच करते, पण तुम्ही हातानेही करू शकता। हाताने ते जास्त चांगल्या रीतीने मिक्स होईल। आणि अशा प्रकारे हा वेस्वार मसाला म्हणजेच येसूर मसाला आता तयार आहे। हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीची ग्रेव्ही करताना
ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी वापरू शकता किंवा येसूर आमटीसुद्धा अप्रतिम लागते. येस्वार मसाल्याच्या वड्यासुद्धा करतात. अशा अनेक रेसिपी आपण त्याच्या करू शकतो. जे नॉनव्हेज खातात ते नॉनव्हेजमध्ये सुद्धा हा मसाला वापरू शकतात. तर अशा प्रकारे गावरान मस्त झणझणीत असा हा मसाला तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा येसूर मसाला वापरून केलेल्या रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर तसंही मला कमेंट करून कळवा. म्हणजे ह्या पुढचे व्हिडिओ मी तसे टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि हो, आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही जरूर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.